राम राम मंडळी, नमस्कार. मी सुनंदा माडी. चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप 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 सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचा मी प्रार्थना. आता आम्ही इथं मालेगाव ओलांडलं. इथं गाडी पण इथं थांबलेली आहे, तर आम्ही पण इथं बसलो. इथं आहे ना औषध गोळ्या वाटप चालू आहे. औषध गोळ्या सर्व काही भेटतं, तर औषध गोळ्या वाटप चालू आहे. आता इथं घेतोय आम्ही. उसाचा रस पण भेटतोय इथं, तर थांबून गेलेलो आहे. इथं सर्वजण आता बसलेलो आहे आम्ही. आमची गाडी पण म्हणजे आमच्या पुढे पुढे चालते, आमच्यासाठी थोडी थांबून जाते गाडी. गाडीमध्ये आहे ना माझ्या ननंदबाई बसलेल्या आहेत. तर बघा, इथं बसून गेलेलो आहे आम्ही. आता इथं उसाचा रस घेतोय, औषध गोळ्या पण घेतोय, मग निघू आता पुढे. हे बघा, पहाटेचे 4 वाजलेले आहेत. आता चालतोय आम्ही. रात्री इथंच मुक्काम केलेला होता. अंधार आहे, खूपच अंधार आहे, तरी पण चालतोय आम्ही. पहाटे चालून घेतो. आज दुसरा दिवस आहे. मालेगावच्या पुढे दाभोडी पर्यंत पोहोचून गेलो आम्ही. दाभाडीला पोहोचून गेलेलो आहे आम्ही. चला भेटू पुढे मग. चला भेटू आता इथं दाभाडीलाच बसलेलो आहे आम्ही. माझ्या बाचीचे गावचे कोणीतरी नातेवाईक होते हे. तिथं त्यांनी आम्हाला बसवलं, चहा पाणी केली, सर्व काही. इथं आम्ही बसलेलो आहे, चहा पाणी केली त्यांनी, ओळख निघाली. तर आता इथून पुढे चालू आम्ही. चहा पाणी झाल्यानंतर निघू इथून. थोडासा आराम पण होऊन जाईल तेवढ्यात. मग इथून निघणार आम्ही आता. रस्त्यावर तर काही नाही, खूपच काही काही भेटतं. चहा पाणी, रस, शरबत, कुल्फी, टरबूज, खायला पण सर्व काही. पिठलं, भाकरी, भरीत भाकरी, सर्व काही भेटतं. खाया प्यायचं काहीच हे नाही. पण आपल्याला चालून चालून एवढे थकून जातो, तर खायलाच होत नाही. कधी कधी घेऊन घेतो खायला. नाही जाऊ द्या. काय नाते म्हणाले येऊ का ते खाना दिले सांग. ही पण नात आहे, नात आहे ही पण. चार्जिंग होगी मग. चार्जिंग ना टाइम आहे बंदोबस्त केला चार्जिंग ना. आता तिथून निघालो कडवणला. कडवणहून आलो आम्ही आता नांदुरीला. नांदुरी मधून आता बसवर बसतो आणि बसवर बसून मग आम्ही जातो गडावर. बसवर बसून जाणार आम्ही गडावर. तर चला, तुम्हाला आता गडावर जाऊन आईचं दर्शन दाखवणार. तुम्हाला पण गडावर पोचणार आम्ही आता. बसमध्ये बसणार आधी. बसमध्ये बसून तिथं गडावर उतरणार, आंघोळीसाठी जाणार, आंघोळ वगैरे करून आईचं दर्शन.
बसने आम्ही इथं आलेलो आहे. बघा इथं आहे ना खूपच मोठा तलाव आहे. आधी इथंच यावं लागतं आंघोळीसाठी, कारण या पाण्याचं इतकं महत्त्व आहे ना. इथं हे पाणी इथं अंगावर टाकलं की म्हणजे इथं आंघोळ केली का असं वाटतं ना, कितीही थकलेलं असो, पायी चालून कितीही थकलेलं असो ना, पायांना काय जखम झालेली असो, फोडं असो, सर्व काही इथं या पाण्यामध्ये आंघोळ केली की सर्व काही क्लिअर होऊन जातं. असं वाटतच नाही की आम्ही चालून आलेलो आहे का आम्ही एवढे थकलो आहे. असं इतकं या पाण्याचं महत्त्व आहे, खूपच महत्त्व आहे या पाण्याचं. हा बघा हा तलाव आहे, खूपच मोठा तलाव आहे आणि सर्व भाविक भक्त येतात ना. इथं आंघोळ केल्याशिवाय कोणीच आईचं दर्शन घेण्यासाठी जाणार नाही. सर्वजण आधी इथंच येतात, खालून नांदुरीमधून बसवर इथं येतात. आधी इथं तलावावर सर्वजण आंघोळ वगैरे करतात, तरच मग वरती आईच्या दर्शनासाठी जातात. तर चला आता आम्ही पण इथं आंघोळीसाठीच आलेलो आहे. आता इथं आम्ही आंघोळ वगैरे करणार, सर्वजण आंघोळ करून मगच वरती दर्शनासाठी जाऊ आम्ही. तर चला आता आम्ही पण इथं आंघोळ वगैरे करतो. आणि गर्दी तर बघा तुम्ही, बघा इथं आहे ना एका ताईच्या अंगामध्ये आलेली माता. तर 4-5 लोक, त्यांना सुद्धा ती बाई मानत नाही, म्हणजे तिच्या अंगामध्ये आई आलेली आहे. तर नमस्कार असो त्या आईला. तर चला गर्दी तर बघा तुम्ही, इतकी गर्दी, खूपच 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 गर्दी आहे. म्हणजे एवढं आईचं म्हणजे एवढं सत्व आहे ना. सर्व लोक म्हणजे रस्त्यावर तर तुम्ही बघणार ना, मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी, म्हणजे एवढे भक्त आहेत आईचे. तर आमची पण आंघोळ करून इथं बसलेलो आहे आम्ही सर्वजण. आंघोळ वगैरे झाली, वरती जायचं आहे आता दर्शनासाठी. गर्दी तर बघा तुम्ही, खूपच गर्दी आहे. मग आम्ही तर आंघोळ करून इथं बसलेलो आहे. थोड्या वेळानंतर आम्ही वरती दर्शनासाठी जाणार आहे, आईच्या दर्शनासाठी. गर्दी किती आहे आणि तुम्ही बघू शकता, गर्दी बघा किती गर्दी आहे, खूपच गर्दी आहे.